वाचवा. माझा तिकीट मी विकतो 150 ला, मी 100 ला विकतो. मी खाली आल्यावरती वा वरती झाले. परत विन मिस गोवा. तो हा ग्राउंड तो पण ब्लू होता, आपण ब्लू आहे, पण हा एकदम भारी आहे. आणि साडीमध्ये खूप छान दिसतेस. अन्न दिसते, तुम्ही अन्नासारखी टिकली लावायला पाहिजे होती. सोया चिल्ली खाल्ली, मंचुरियन खाला, ते पण चायनीज भेल सोबत. पोट का पाटा. आठवणीच म्हणजे गंठणी बघायला भेटतात. आपण त्यांना इथं हार आहे, मंगलसूत्र आहे, त्याच्यानंतर चैन बघायला भेटणार आहे तुम्हाला आणि गंठणी बघायला भेटणार आहे. हे आपला गावठी कोंबडा, मटन, चिकन, कोंबडी वडे, भाकर, लिंबू लोणचा, लॉलीपॉप, प्रॉन्स कोली वडा, टायगर प्रॉन्स. एकदम चुप्प वाटते, चुप्प की असं समजा 2024-2025 येईल. आता या वर्षात 2 आणलेत आम्ही, पुढच्या वर्षी अजून खूप सारे आणू. हॅलो गाईस, सो कसं वाटलं आमचा भंडारा? तुम्ही भंडाऱ्याचा व्लॉग बघितलेलाच असेल आणि लेट येते व्लॉग, कारण की शिर्डीपासूनच व्लॉग लेट येतात एक आपल्या सर्व व्लॉग पडल्यानंतर. त्याच्यानंतर आगरी महोत्सवला गेलेलो आणि आगरी महोत्सवाच्या नंतर मग आपल्या शिर्डीचे परत 2-3 व्लॉग होते ते टाकले. आणि कालचा जो तुम्ही व्लॉग बघितला भंडाऱ्याचा, सो जो आम्ही भंडारा करतो त्याच्या पहिला साईबाबा ची जी थोडीशी प्रथा आहे, तुम्हाला माहिती असेल की साईबाबा जेव्हा शिर्डीमध्ये होते ना म्हणजे आहेत, आणि ज्या टायमाला स्वयं ते होते त्या टायमाला ते भिक्षा मागून प्रत्येकाच्या घरातून थोडा काही असो जे पण लोक द्यायची त्यांना अन्नदान, ते सर्व करून घेऊन जमा करून मग ते आपल्या द्वारकामाईमध्ये चावडीचे इथे यायचे आणि त्याच्यानंतर ते पूर्ण जेवण वगैरे बनवायचे. आणि त्याच्यानंतर जेवढी पण तिकडं लोक असायची त्यांना जे पण काय असायचं जेवण ते सर्वांना वाटप करून म्हणजे द्यायचे. आणि साईबाबांचा तोच होता की कलियुगामध्ये अन्नदान हा सर्वात मोठा दान आहे. अन्नदान नाही म्हणजे तुम्ही कुठलाही दान द्या, तो सर्वात मोठा दान आहे. जसं सतयुग होता, त्याच्यानंतर द्वापर युग आला, त्रेतायुग आला, नाही सतयुग, नंतर त्याच्यानंतर त्रेतायुग, नंतर द्वापर युग आणि आता कलियुग, असे 4 युग आहेत आपले सनातन धर्मामध्ये. तर प्रत्येक युगाची वेगवेगळी स्टोऱ्या आहेत, कहाण्या आहेत. आणि कलियुगामध्ये आपण जन्मलोय, सो इथे जगण्यासाठी खूप मोठी गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही फक्त दान करावा, हेच आपले साधू संत, आपले महर्षी जेवढे पण असतात सर्व लोक ते सांगत असतात. सो त्यापैकीच एक आपले साईबाबा आहेत आणि साईबाबांनी सुद्धा तेच केलेलं होतं. सो आपण त्यानिमित्ताने भंडारा ठेवतो आणि भंडाऱ्यामध्ये पण आपण गावातली लोक जेवढे आहेत त्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांच्या गल्लीमध्ये जाऊन आपण तिकडून थोडंसं जे पण काय अन्न असेल ते जमा करतो आणि भंडाऱ्यामध्ये ते मिक्स करून मग पूर्ण आपल्या गावामध्ये किंवा बाहेरची लोक जेव्हा भंडाऱ्याच्या दिवशी येतात सो त्यांना आपला तो जेवणाचा कार्यक्रम असतो. सो असं ते भंडाऱ्याचं नियोजन असतं. तर आज चाललोय मी सर्वात पहिला तर आगरी महोत्सवला, शेवटचा दिवस आहे पण गावात जाणार आहे. थोडंसं मी तुम्हाला दाखवतो भंडाऱ्याला अन्नदान कसं जमा करतात गावी जाऊन, तर ते तुम्ही बघणार. आणि मग तिथून अक्षू, मी आणि सामी पण आहे, पण सामी पुढे गेलेला आहे. चला लवकरच भंडारा होणार आहे आणि ते सर्व भंडारा होऊन गेलेला आहे. आणि या साईडला तुम्ही बघताय जो ब्लॉग आजचा लेट बघताय, आम्ही जो भंडारा होतो त्या भंडाऱ्यामध्ये घरी जाऊन गावातून सर्व आम्ही भिक्षा काढतो. म्हणजे जेव्हा साईबाबा तिकडे शिर्डीमध्ये द्वारकामाईमध्ये चावडीमध्ये भंडारा बनवायचे आणि त्या टायमाला प्रत्येक घरातून ते भिक्षाम घेऊन पुढचा कार्यक्रम व्हायचा. तसंच आपल्या गावातली परंपरा आहे आणि परंपरेमधून सर्व गावकरी मंडळी येतात. इथे या साईडला आपले सर्व मंडळी सर्व सभासद आहेत, सर्व या साईडला आहेत. दादा आहेत इथे, या साईडला आहेत, इकडे पण आहेत दादा आहेत, इथे चंद्या दादा आहेत. आणि सर्व जे मी तुम्हाला सांगितलं इकडे घराघरातून निघतात आणि त्याच्यानंतर आपण सर्व जमा करतो भिक्षा. मित्र दादा पाणी कुठं वाटप करायला घे, तू घेतले ना? नाही तर मग नारळ द्यायला, तुला नारळ द्यायला पाणी तयार पाहिजे ना. काय चादर पाहिजे ना? ठीक आहे, असू द्या. आणि इकडे आपण परत थोड्या वेळात निघूया. तुम्ही आजचा व्लॉग बघताय पण भंडारा होऊन गेलेला आहे.
या साईडला आमचा शेवटचा झेंडा आहे आणि इथं उपाध्यक्ष आमचे समीर पाटील काहीतरी नाश्ता घेऊन आलेले आहेत दलवी दरबार हॉटेलमधून. काय घेऊन आले बघूया. पाण्याची बॉटल, भाकरी, प्रसाद घेऊन आलेले. प्रसाद नाश्ता जेवणच घेऊन आलेले. काय काय आलंय. झुणका भाकर, ठेचा आणि आज म्हणजे शेवटच्या झेंड्याची सोय आहे वाटतं. पाणी सोडतो आपण जो आपला प्रसाद सोडायचा. साईबाबांचा फोटो. साई बाबा की महाराज. सुरुवात करा. आणि इथं आमच्या घरातून पण आलेलं आहे भिक्षाम घेऊन सर्व. हे बघा इकडे अशा जेवढे पण गोष्टी असतात सर्व गावकरी मंडळी येतात. एकूण एक घरातून सर्व देतात. आणि तुम्ही भंडाऱ्याला या, आले नसतील तर पुढच्या वर्षी या. बॅटरी, अरे बॅटरीवाली क्राऊनवाली आली आहे. दिसत नव्हतं म्हणून घातली. अच्छा. आणि येऊ द्या आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो. हा क्राऊन तो पण ब्लू होता, आपण ब्लू आहे, पण हा एकदम भारी आहे. ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे का, तुम्ही बोलत असाल आला त्या दिवशी पण क्राऊन दाखवला, आज पण दाखवला. तर कारण असं आहे की अक्षू गेलेली गोव्याला. जसं तुम्हाला माहितीच असेल की ती मॉडेलिंग करते, तिथं तिने पार्टिसिपेट केलेला. सो 2024 संपता अशीच आमच्याकडे एक विनरचा टायटल आला नाही. फर्स्ट रनरचा टायटल आहे ना. विनरचा आहे. नाही हा वाला दोन्ही भारीच आहेत ना पण. अच्छा. तर हा गोव्याचा होता आणि तो महाराष्ट्राचा जो तुम्ही पहिला बघितला मिस गोवा आहे. हा असे दोन आहेत. तर ते टायटल आहेत पण दिसायला दोन्ही सेम नसतील. मग आम्ही कधीतरी जेव्हा नेक्स्ट टाइम असतो तेव्हा तुम्हाला दोन्ही दाखवू. हा वेगळे आहेत रे, पण त्या समजून नाहीत ना असा या साईडला. आणि साडीमध्ये खूप छान दिसतेस. अन्न दिसते. तुम्ही अन्नासारखी टिकली लावायला पाहिजे होती. मी अन्न काय, मी कृष्णाची टिकली आहे रे माझी, वैष्णवटीला आहे. आणि चल कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. मी आजारी पडलेली. नजर लागते नाही का. थँक्यू. मी आजारी, तू पडलेली, मी आजारीच आहे. काय आला तुला. थांब आता मोबाईल मध्ये गोरा दिसतोय. इकडे बघ ना, इथे बघ ना स्क्रीन मध्ये. गोरा दिसतो रे आता नॉर्मल आहे. 2 दिवसात तर पाणी चेंज झाला होईल. तर आता आम्ही इकडून निघतोय अग्री महोत्सवला जायला. नाही अलिबागला जायला. बघू तू काय रिएक्शनच नाही दिला शिनी. सी स्क्रिप्टेड पण करू शकत. चालू अग्री महोत्सवला. कंटिन्यू राहा. साडी कशी वाटते मला. तुला छान वाटते. मी आता यांना पण दाखवतो तिकडे गेल्यानंतर की साडी कशी वाटते. मस्त वाटते. मी लांबून बघितल्यावरच चला आज म्हणजे वाटते भारतीय नारी. भारतीय नारी. परवा पण ड्रेस घातलेला. खरोखर मस्त वाटते, छान वाटते. हा क्राऊन ठेवायचा कशात पण नंतर मनात ऑलवेज आहे. चला निघूया, लेट झाला हिच्यामुळे. साडी घालायची तरी किती असं रेडी होऊन बसले. चला आल्या घसरलेली आहे. पाणीपुरी खाल्ला, सोया चिल्ली खाल्ली, मंचुरियन खाल्ला, ते पण चायनीज भेल सोबत. पोट आहे का पाटा. मी एवढं काहीच नाही खाल्लं. खोटा बोललो. पाणीपुरी खाल्ली का नाही. 4च पीस खाल्ले. आणि सोया चिल्ली आम्हाला आवडली. आणि मंचुरियन मग काहीच नव्हतं. आणि आता आतमध्ये जाऊन ते नॉनव्हेज खाणार ते वेगळं. असं ते आम्ही आलो इथं पेंढारकर कॉलेजची इथे खाऊ गल्ली या साईडला. सो इथं खायला घेतलं आणि आपली गाडी तिकडे पार्क केली आहे. आणि जाताना आम्ही कुल्फी खाणार आहोत. कारण की ती कुल्फी फक्त कुठे भेटते माहिती आहे का, कल्याणमध्ये एक मोजके ठिकाणी भेटते. मग घरी जाताना खाणार आहे ती ही रे कटिंग करून देतात बघ ना त्या फ्लेवरची. मला माहिती परवा आपण खाल्ले तिकडे. चला आलो आतमध्ये आणि आल्या इथं भेटलेले आपल्याला टिप्स काय टायनी टिप्सी अमोल आणि कोमल भेटलेले आहेत. तुम्ही आता टाइम भेटला का तुम्हाला फिरायला आज. हा तुम्ही तर कपिल शर्माचा डायलॉग मारला रे. काय घेतलं काय खायला. हे पाल्यात बसले का ना तुम्ही. हा नाही रे पाल्यात एक नवीन काहीतरी आलाय, असं अल्टी पलटी होतं तो.
एकदम डेंजर, अजिबात नको तो पाळणा, एकदम 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 डेंजर काम असतं एकदम खरोखर. आणि सॅमी तिथं तू काय करतो तिथे, कोण आहे कोण तिथं, कुठे गेला कुठे, हे बाई इथे बघा सॅमीची फॅन फॉलोईंग तेव्हा तिकडं आहे, सॅमी तिकडं आहे, आलो सर इकडं. आणि इथं दादा आहेत, नाही इथं एक दिदी आहे, ओय दिदी इकडे बघ काय जस्ट ती पण सुद्धा विन झाले, अक्षू पण इथं विन झाले. आणि या साईडला दिदी नाव काय तुझं, आर्या. आर्या खूप छान आणि मस्त ती पण आता, हा मस्त मस्त. चला इथं फॅन फॉलोइंग पण भेटलेली आपली. कशी आहे, कुठली आपण सोनारपाड्याची का, अच्छा चला आमची वहिनी पण सोनारपाड्याचीच आहे. चला काय ना दिदी तुझं, गार्गी तुझा, ओके 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 ओके. सोनारपाडा गावात राहता का, तालेजवळ राहता का, ठीक आहे चालेल. चला अच्छा तिकडे राहता का, ठीक आहे चालेल. चला थँक्यू. असेच बघत राहा ब्लॉग. आणि इथं तनू आलेली आहे, जानू आहे आणि ते एक भाई आहे. हो भाई नाव काय तुझं, राज. चला तू पण सोनारपाड्याचा आहे का, चला बरं आहे. चला ब्लॉग बघत राहा. असाच जरा मी थोडंसं शूट घेतो हा का. चला आता आलोय पीजी ज्वेलर्स मध्ये. आणि या ज्वेलर्स मध्ये आल्या आपल्याला खूप साऱ्या इथं गाठवणीच म्हणजे गंठणी बघायला भेटतात. आपण त्यांना इथं हार आहे, मंगलसूत्र आहे, त्याच्यानंतर चैन बघायला भेटणार आहे तुम्हाला आणि गंठणी बघायला भेटणार आहे ज्याला आपण गाठवणी म्हणतो. आणि इथे बरेचशे व्हरायटी आहेत. सो हा पूर्ण त्यांचा इकडचा इंटेरियर आहे आपल्या ज्वेलर्स मध्ये. त्या साईडला पण तुम्ही पाहू शकता, तिकडे पण खूप सारे व्हरायटीज आहेत. तर पहिले इथे दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. आपण हा आपला सर्वात पहिला पीजी ज्वेलर्स फ्रँचाइज डोंबिवलीमध्ये का अजून कुठे आहे, ही डोंबिवलीमध्येच आहे. ही डोंबिवलीमध्ये आमची पिढी 1969 पासून आहे. 1969 पासून. आमचं आधी नाव होतं पूजा ज्वेलर्स, आता आम्ही नाव चेंज करून पीजी ज्वेलर्स ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता आधी पीजी ज्वेलर्स आहे. ठीक आहे, आमच्याकडे सर्व आगरी पद्धतीचे सर्व दालन भेटेल तुम्हाला. 10 तोले ते 20 तोले पर्यंत गंठण एवढे मोठे दिसणारे तुम्हाला व्हरायटी भेटेल, जे अख्खा तुम्हाला महाराष्ट्राला बघायला भेटणार. तुम्हाला छोटे मोठे टर्किश हार वगैरे एक म्हणून नवरी तयार करायची असेल तर तुम्हाला लो टू लो बजेट मध्ये आम्ही तुम्हाला तयार करून देऊ शकतो. आणि समजा एखाद्याला कोणी घाई गडबडीत असतात नाही का, तर त्यांना कुठले पॅटर्न्स पाहिजे असतील लगेच 4-5 दिवसात, तर आपल्याला होतात. आपल्याकडे तुम्हाला 5 दिवसात वस्तू देऊन भेटणार आहे. आपल्याकडे अजून पण वेगळी ज्वेलरी आहे, सर्व हेरिटेज ज्वेलरी. ही ज्वेलरी डायरेक्ट आपल्या राजस्थानवरून भेटते, जी आपला बिलॉंग करते हेरिटेज मध्ये. ती महाराणी आपली राजस्थानची उपमुख्यमंत्री आहे दीप्ती दिव्य जयश्री, त्यांनी बांधलेली आहे. ती ज्वेलरी तुम्ही बघायला बघू शकता. ते सर्व अँटिक्स मध्ये. आणि हे आपल्या आगरी कोळी पद्धतीचे जे गाठवण चालतात ते सर्व हे सर्व डिफरंट. आता ही बघू शकता एवढी मोठी गाठवण दिसणारी, फक्त याचं वजन 13 तोले. 13 तोलेमध्ये जाईल का, आणि फक्त 13. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण शायनिंग होणारा. आणि अशी बघा ना, आपण खूप लेडीज लोकांचं असं असतं की ते कुठे जातात हल्दी लग्नामध्ये, तर कोणाची तरी बघून येतात आणि जर फोटो घेऊन येतात, तर फोटो घेऊन आला तर तुमच्याकडे तसं मेकिंग वगैरे करून जर सेम टू सेम 19-20 पण भेटलं तर तुम्हाला एकदा सोडून आम्ही 2दा म्हणून देणार. अरे बापरे, कोणी बोलणार नाही. आणि आपण किती ग्राम पैकी किती पर्यंत बनवू शकतो, आम्ही 5 ग्रॅम पासून मंगळसूत्र स्टार्टिंग आहे जी 50 तोलेपर्यंत तुम्हाला बघायला तयार भेटेल. 50 तोलेपर्यंत. फक्त तुम्ही पैसे घेऊन या आणि यांच्या दुकानात घेऊन जावा. आणि काय ऑफर्स वगैरे सध्या चालू आहेत का, म्हणजे नवीन वर्ष लागणार बघून जो कोणी पण येणार त्यांना कॅश मध्ये मी 300 रुपये मजुरीने देणार पर ग्रॅम. अरे वा, खूप छान. तर नक्की पीजी ज्वेलर्स मध्ये जा. आणि याच्या पुढे पण तुम्हाला रील्स आणि व्हिडिओ आपण दाखवू यांच्या शॉप मध्ये जाऊन, तेव्हा खूप सारे चांगले आपण जेवढे पण ऑफर्स असतील तर नक्की तुम्हापर्यंत येत, कारण की लग्नाचा सीझन चालू झालेला आहे. तर चला, धन्यवाद दादा एवढी माहिती दिल्याबद्दल. आणि बाकीची नंबर डिटेल यांचा खाली दिलेला आहे, काही असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. जे आपले मिडल क्लास सर्व वर्क्स असतात ते बीसी स्कीम मध्ये आपलं मॅप फोकस करू शकतात. पर मंथली जर त्यांनी 500 रुपयाची लावली, 12 महिन्याचे 6000 जमा होणार, आम्ही त्यांना 7000चं सोनं देणार. अशीच 5ची लावली 60, 70चे ते काय पण दागिने घेऊ शकतात. त्यांना गणनावळीवर पण 25% सूट भेटेल. 25 जो आपला कार्ड होल्डर असेल त्यांना प्रत्येक महिन्याला दुकानाची यायची काही गरज नाही. ऑनलाईन आपलं बघू शकतात, जीपे करू शकतात आणि त्यांना ऑनलाईन बरोबर सेट कर. बरोबर, खूप छान स्कीम आहे. आणि सर्व स्कीम आहे
आणि याच्यात लिहिलेलं आहे की थेंबे थेंबे तळे साचे. तळे साचे, हळूहळू बरोबर. करूनच माणसाचे स्वप्न सच होतात. नाही नक्कीच, कारण की सोनं करायला आपल्याला एका दिवसात नाही, पण एक दिवस नक्की सोनं करावा लागतो. तर तसंच मेसेज लिहिलाय थेंब थेंब तळे साचे. तर नक्कीच ज्यांना कोणाला माहिती आवडली असेल तर कमेंट करा, आणि नसेल समजलं तर नंबर दिलेला इथं डिस्क्रिप्शनला किंवा स्क्रीनला दिसत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा. तर थँक्यू. चला असं फिरता फिरता अजून एक फॅन फॉलोइंग भेटलं. काय ना बाबू तुझं? राज. आणि तू पोसरी वरून आलाय ना? कितीला आहेस? तिसरे ब्लॉग बघतो माझे. आशिष पाटील. चालेल, चल बाबा. काय काय घेतलास? आशिष पाटील एकच घेतला बस? अरे मम्मीचा खर्च करायचा अजून मम्मी पप्पाचा, एवढं थोडी काय होतं. चालेल चल, बाय बाय बाय. इथं वैभव आले. वैभव भाऊ कुठे गेलता फिरायला तू? वैष्णोदेवी. बरा. आणि आला का वा? काल रात्री आलेलं आहे का? ठीक आहे चला. आणि बंटी पण होता इथं. बंटी कुठेतरी पाहिजे का तिकडे? असू दे इकडे आहेत ते बंटीचे फ्रेंड भेटलेले आहेत. आणि बंटीचं एक गाणी येणार आहे लवकरच, तुम्हाला समजेल. काय बोलतोय, काय चाललंय बाकी? एकदम आराम. आपलं गाणी येतोय. नक्कीच. गाणी कुठलं आहे सांगितलंय मी, आणि गाणे आल्यानंतर मी शेअर करणार. गाणी कुठला येणार आहे सांगणार नाही, पण जेव्हा गाणी येईल तेव्हा मी नक्की सांगेन. आणि लवकरच गाणी बघायला भेटेल. खूप छानसा गाणी, तुम्हाला लोकांना नक्की आवडेल तो गाणी. सेकंड सॉन्ग आहे आपलं, जास्त सॉन्ग झालंय तर नक्की बघा. आपलं काम पण कसं झालंय कमेंट मध्ये सांगा तेव्हा, नाही का? आणि बंटी भाई आपला असतोच नेहमी. आणि वैभव पण असतो, सर्व सपोर्टला नेहमी असतात. चलो अभी आम्ही इधर से निकलते, नाही तर अक्षू मला कानाखाली मारेल. आल्यापासून आम्ही कोण ना कोण भेटतोय. हे इकडे अक्षू, आल्यापासून कोण ना कोण भेटते. वैतागली रे असेल इकडे. तू वैतागली असशील ना, कोण ना कोण भेटते आल्यापासून. बरं आल्यापासून फिरलोच नाही आम्ही. कोण नाही मारणार कानाखाली, कॅमेरा समोर नाही मारणार. कॅमेरा समोर नाही मारणार. इंस्टा फॅमिली आज फक्त इंस्टाग्राम आणि युट्यूब फॅमिली भेटत आहे. दादा कुठून आपण? अंबरनाथ वरून का? अरे शिव मंदिर म्हणजे मंदिराच्या जवळच राहता. मस्त. जय बोले. हर हर महादेव. इथे दिदी लोक आहेत. इथे तुला काय पाहिजे? हाय. अरे बापरे, इंग्लिश. जय बोले. हा फुगा पाहिजे का? जय बोले. जय बोले. कर्पूर गौरम बोल. येतं बोलता तुला? येतं बोलता? बघू बोल. हा चल फुगा पण घेऊ. पहिला बोल. पहिला बोल. बोल. कर्पूर गौरम बोलते ती. नाही ठीक आहे. चला मस्त वाटला एकदम. तुम्ही छान वाटला. ब्लॉग काल बघितला का तुम्ही आगरी महोत्सवचा? मी लेट टाकला खूप, नाहीतर मी त्याला पालखीला गेलेलो होतो ना. नाहीतर आगरी महोत्सव दुसऱ्या दिवशीच ब्लॉग असतो माझा. हा का? ठीक आहे चल चल फुगा घेऊ. चल आपण. चलो चलो चल. हा अजून 2 आहेत पार्ट येण्याचे. उद्या या मग भंडाराला आमच्याकडे येणार तेव्हा. चालेल चल फुगा घ्यायचा. अक्षुदा मीला फुगा घेऊ दे. चला इथं फुगा. तुला बी का? चला इकडं फुगा घेतो. इकडं या साईडला हे फुगा दे. कुठला? चला फिरता फिरता आंबोडा. चला फिरता फिरता इथं आपल्याला आदेश भेटलेला आहे. सगळ्यात बेस्ट गोष्ट मला पार्टनर, मला म्हणजे आमच्या वहिनीला पार्टनर अक्षय मस्त त्याला पार्टनर मस्त मस्त झालेली. कामाने बसायची नाही बसायची. उलट्या होतील उलट्या. तुम्ही जाऊ शकता. इथं आदेशची फॅमिली आहे पूर्ण. मी येऊ. अरे माझी वाट लागेल. चला आलो इथं. माझा तिकीट मी विकतो 150ला, मी 100ला विकतो. मी डबल जा, पण मला इथून झाला बाबा. नाही इथं प्रकार म्हणजे डेंजर, एकदम डेंजर काम आहे एकदम. आणि मी लास्ट इयर बसलेलो. लास्ट इयर पण नाही, त्याच्या पण अगोदर लास्ट इयर बसलेलो होतो. पण आकाश पाळण्यात नाही बसत, भीती नाही. पण ते वरती जाताना अंगा पोटाचा व्हॉमिटिंग. आणि जर झाला तर मी करेन त्यासाठी. मग अक्षू यस. आणि माझ्या व्हॉमिटिंग मध्ये पाणीपुरी, त्याच्यानंतर सोया चिल्ली आणि काय माहिती का? चिट्ट्या आहे. चिट्ट्या फाडून टाकले. ते चिट्ट्या फाडून टाकले. अक्षू तुला औषधी भीती नाही वाटत? आपल्या अंगावर नको लागायला. हा ये बात भी बरोबर. ओव्हर कॉन्फिडन्स भी बन जाता है.
आवडीच्या पाल्यामध्ये एवढीच आहे. आता वरती गेलो समजेल जे आवडीचं का केवढी. बेस्ट लेना तू इसका व्हिडिओ लेता है मैं बरोबर. ना ये देखते ना उधर जाके क्या होता है. बघूया आता पाण्याला थांबू दे मग आपण. खाली पण पोटात गोळा येतात. किती मोठा गोळ्या त्या काळ्या कट्टे टाकू कलर मग गोळ्या. चला आता बसलोय पाळण्यामध्ये आणि हा एकमेव असा पाळणा असतो त्याच्यात सर्वांची फाटते, त्यापैकी मी पण एक आहे. नाही नाही ठीक आहे, नाही घाबरत तर मी पण नाही. बघू ठीक आहे. ते जेव्हा वरती खाली होतं ना, वरती खाली तर आतमधला खालीला असं बाहेर यायचा प्रयत्न करतो, म्हणून मी त्या गोष्टीला घाबरतो की बघ जर मी झालो तर अक्षुची साडीवरती ओके, दुसरं मी काहीच नाही करू शकत. लेस बांधता बांधता खाली हा लेस बांधता बांधता हो डायरेक्ट. नीचे की पेटी बांध लीजिए. बहुत को बुलाया हम लोग ने. बरोबर बरोबर और अपन अपने डैश करून घेतली. करणारे करणारे आणि खरोखर भीती वाटते. कसा सेव सेव कर सेव कर. आणि चालू झालेला आहे, गोला येते पोटामध्ये खरोखर, कारण की असं आहे बघा वरती चाललंय आता. वा वा खाली आल्यावरती वा वा वरती गेल्यावर बाबा हिला भीती नाही औशी बी. अरे घाबर घाबर भैया रोक दो, भैया रोक दो, वाचवा. ए भाई थांबो थांबो. आता इथं आदेश हजारे मग घाबरणार. चला जेवायला आलाय. एक काय घेतलं आदेश, काय काय? हे आपला गावठी कोंबडा, गावठी कोंबडा, आपला मटन, मटन, चिकन, चिकन, कोंबडी वडे, भाकर, लिंबू लोणचा, लॉलीपॉप, प्रॉन्स कोली वडा, टायगर प्रॉन्स. टायगर प्रॉन्स बोलतात, कुठे पोचे बोलतात, डिपेंड ऑन. नाही नाही आपण पोचे बोलतो, पण असं इंग्लिश मध्ये त्याला टायगर प्रॉन्स बोलतात. ज्याला जे कम्फर्टेबल चालेल एकदम. ये रे ये ये. चला ही आपली मंडळी आहे, ते जे आता गेलेले आहे ते आगरी महोत्सवचं पूर्ण नियोजन तेच लोक करतात सर्व. आणि इथं अक्षू बसले. आज तिला काय झालं, तुमची सिरियस मीटिंग चालू आहे ताई काय? हो मॅडम हो ठीक आहे. नाही ना आमचा मार्गशीच आहे. नाही नाही तुम्ही खाऊन घ्या, खाऊन घ्या, तुम्ही खाऊन घ्या एकदम मजेशीर. ये ना भाऊ, काय नाव तुझा? पळाले. आगरी महोत्सव मध्ये जेवलो आणि जेवल्याच्या नंतर निघालोय. आणि निघाल्या आपल्या उत्सर घरची तर रुनवाल तिथे जायला जे पॉइंट आहे तिथं एक फालुदावाला असतो, तिथून घेतले मावा कुल्फी. मी घेतली मोठीवाली 35 वाली, यांनी घेतले 20 वाली. तसाच मोजितो पिताना बी असाच केला घोल. बोलते मला पाहिजे किवी मोहितो पाहिजे होता आणि मी पिला वर्जिन मोहितो जो खूप चांगला होता त्याच्या नावाने दिसत. का मग माझा का प्यायलीस तू? बबल्स नव्हते, खूप चांगला लागा होता म्हणून ही माझा प्यायली ती वर्जिन मोहितो आणि स्वतःचा किवी मोहितो मला दिला. आणि लास्टला दिला आणि फेकून पण दिला. बोलते नकोय. बोल आता फेकून नाही दिलास तुम्ही? तू तर अन्न फेकत नाही ना, कसं मोहितो फेकून दिलास? ते बघ कसं असतं हे पोरी आणि लेडीज लोक असतात ना, ते बोलतील ना पूर्व दिशा ती पूर्व दिशा असतात. आता आपण बोललो फेकून का दिला, त्यामध्ये ते पाणी होता म्हणजे हुशार. अन्न बोललास ना तू, अन्न फेकत नाही. मग अन्न काय? अन्न म्हणजे जेवतो ते अन्न, ते पाण्यात आलं. हा
काय डोका आहे रे, काय डोका? पाणी म्हणजे पाण्यात आलं. काय फक्त. पाणी म्हणजे पाण्यात आलंय? हा, मग. कसं वाटलं तुला फिरून आगरी महोत्सव? रील्स काढले, फोटोज काढले, ते पाण्यात बसलीस, हा कोलबी खाल्लीस. याचा मी टाकणार व्हिडिओ उद्या, स्टोरी टाकीन. कोलबी. बघा, असा बसलेला काय अरे मग घाबरणारच. देते ओढून तिथून. अरे मग घाबरणारच ना, कोण पण घाबरेल भाई. मी नको जाऊ. नाही घाबरत कोण कोण. मला नाही जमत उंचीवरून, मग होऊन जाईल. ज्ञान द्यायला बरं ज्ञानेश बाबा, ज्ञानेश याला ज्ञान बरोबर देते. आता ज्ञानेश बाबा 2 वर्षापासून नुसतं ज्ञान वाटत बसला सगळ्यांना. ज्ञानेश बाबाकडे यायचं आणि ज्ञान घेऊन जायचं. बघा आयुष्यात देवाने हे शिकवलंय, तर तुम्ही जर काय शिकले असाल, काय तुमच्याकडे ज्ञान असेल तर तो तुम्ही तुमच्या जवळ नका ठेवू. आणि ज्ञान देणार म्हणजे आपण म्हणतो ज्ञान वाटणार, ज्ञान वाढतं. पुढे काय आपल्या रिक्षा आहे पुढे, रिक्षात टाकू का? हा. आणि हिला आता बघ कसं माहिती का, तिला एवढं समजत नाही ना. ये छोटी बालिश आहे, बालिश म्हणून थोडं समजून घ्या जरा. काय तुला काय ऐकायला आलं? बालिश आहे का मी? अच्छा, असं आला ऐकायला तुला? बालिश जाऊ दे. नाही, मोठी आहे. तशी नाही पुढच्या वर्षी माझा. पुढच्या वर्षी लगीन आहे. आज टिडा लावायचा कार्यक्रम होता. दिसत ना घर. नाही का, अक्षयच्या अंगावर 2 पार्टनर आहेत माझ्या आता. कसला रे? एक मिस महाराष्ट्राची, एक मिस गोवाची. हे काय दिली ना मीच गोव्याची पाठी. हॅलो. चलो बाय. काय जातो मी. अक्षू झाले परत विन मिस गोवा. जसं ती लास्ट डिसेंबर मंथ मध्ये, आत्ताच सुरुवातीच्या वीक मध्ये जेव्हा मिस, सुरुवातीच्या वीक मध्ये ना, सुरुवातीच्या महिन्याची 1 तारखेलाच, महिन्याच्या 1 तारखेलाच. आणि मस्त. आणि आता त्याला मिस गोवा विन झाले. बघा हिचा क्राऊन बघू शकता या साईडला. क्राऊन दाखव आपला अक्षू. मस्त आहे आणि भारी वाटतं, एकदम एकदम चुप्प वाटतंय, चुप्प की असं विन झाल्यावरती. ब्लूच होता, पण तो त्याला हे एवढंच डायमंड नव्हते, त्याला फक्त व्हाईट जास्त डायमंड होते आणि ब्लू ते होते. पण तो पण चांगलाच आहे, भारीच खूप आहे. चांगला आहे. पण आणि वर्ष संपता 2024-2025 येईल आता. या वर्षात 2 आणलेत आम्ही, पुढच्या वर्षी अजून खूप सारे आणू. आणि तुमचा सर्वांचा सपोर्ट आहे, असू द्या, असाच सपोर्ट असू द्या अक्षूला. आणि मस्त तू पण पुढे जा, अजून पुढे जा. मस्त नाही का? रडू नको रे. बिचारी सॅड होती, मला बोलते तू आज काय बोललाच नाही. अरे बरं, आज आपण आगरी महोत्सव फिरायला गेलेलो होतो निवांत, जेव्हा भेटू. आणि काल रात्रीच ती आली आहे, तेवढी रात्री आली, त्यानंतर झोपलेली होती. आणि मला माझी तर 2-3 दिवस तब्येत डाऊन आहे, पण मला खूप चांगलं वाटतं. मी हिचा फोन उचलायचे पहिलाच बोललो, रात्रीचा कॉल आला, बरं ही काहीतरी वीन झाली असेल खरं. पण थोडं एक्साइटेड झालास, कारण माझीच एनर्जी डाऊन झालेली, कारण खूप शोला खूप टाइम झाला. तुम्हाला खरं सांगू, मला आवाजच नव्हता काय बोलवली, फक्त हा हे झाले. आणि मला काहीच समजलं नाही. मला काय ऐकायला आला की ही रनर अप विन झाले. मी माझे मित्र आहेत सुमित वगैरे, त्यांना सांगतोय की यार ती गोव्याला गेलेली, पण झाली विन, रनर अप झाली. नंतर इव्हन मी आता आलो ना गाडीत बसताना सुद्धा तुला काय बोललो मी, रनर अप. हा मला अजिबात क्लिक नाहीये की काय विन झाले. पण नंतर जेव्हा बोलली हा फिर तो भारी आहे, फिर काम भारी आहे, कारण की ती पण बिझी होती. पण मस्त वाटला. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू बोल पहिल्या कमेंट मध्ये जाऊन सर्वांना तिकडं, ते जेवढे माझे मित्र आहेत, तुझे मित्र आहेत. सॉरी मी खूप बिझी होती त्या शो नंतर. परत मी शोला गेली, अजून मी जरा माझ्या स्वतःच्या कामामध्ये पण बिझी होती. पण आता मला उद्यापासून नाही, परवापासून टाइम भेटेल, तर मी नक्की सगळ्यांच्या कमेंटना रिप्लाय देईन. नक्की नक्की. जे कमेंट केले त्यांना थँक्यू बोल सर्व. आणि मी बोलते ना मध्ये, कशाला बोलतो बोल. आणि ज्याने पण मला कमेंट्स केलेत आणि नाही केलेत त्यांना पण थँक्यू. मी तुमच्या कमेंट्सना नक्की रिप्लाय देईन. थँक्यू सो मच. आणि ह्याना पण खूप कमेंट्स करा, मग सगळ्यांना कमेंटची रिप्लाय नक्की सोबतच देईन. मग अक्षूचे फॅन फॉलोइंग गोव्याला पण भेटतात. मला गोव्याला भेटलेले अक्षू ना तू अक्षू मॅचच्या ब्लॉग वर असतो ना, मिस ती.
तर तो बोलतो तू आत्ताच विन झाली ना काहीतरी. मी बोलली हा आत्ताच विन झाली आणि मी आता गोव्याला पण गेलेली, गोव्याला विन झाली. तो दाखव तुझा क्राऊन. मग मी त्यांना दाखवतो. तो मस्त मस्त अशीच पुढे जा वगैरे. नंतर मग ते सांगत होते की त्यांची बायको वाटतं दातिवलीची समथिंग काहीतरी आहे. माझ्या ताईनं थँक्यू की आमचे ब्लॉग बघता. आणि मस्त चला आणि आम्ही असंच फिरलो. आता ती चालले उद्या बाहेर. आता आल्यानंतर आम्ही 20 तारखेला भेटू परत. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. चलो आणि मला कमेंट करा, कमेंट करा. चलो बाय बाय, गुड नाइट. वीडियो कशी वाटली कमेंट में सांगा. एकदा बोल, चॅनल को लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब. ए बॅटरी नाही लावून बोल. ते राजा बाजूला. चॅनल को सब्सक्राइब करो. अरे मूर्ख असं बोल. थांब एकदम सांगतो तुला. ए मेंटल कोणला बोलला मूर्ख? इथेच वाढणार होती. नाही ही मूर्ख नाहीये, मेंटल आहे. मेंटल एकदा क्लिअर बोल ना. मेंटल बोलता. अरे भाई मेंटल हा असं बोल. चैनल को लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. पहले सब्सक्राइब रीड बोल. सब्सक्राइब नाही मग सब्सक्राइब शंकरपाळ्या. चला मी जाते. चॅनलला फॉलो करा, लाईक करा, जे पण आहे करा माईकला. आणि मला फॉलो करा इंस्टाला. बाय बाय. तुझा हात आहे का दगड आहे रे? ठीक आहे चलो गो. चल बाय बाय. चल गुड नाईट, स्वीट ड्रीम. चलो बाय. आणि मस्त बार आता आल्यावर भेटू. बाय बाय.